खबर आ रही है महाराष्ट्र के नासिक से, जहां पर उप बाजार निफाड़ में शुरू किया गया था। किसानों में संतोष का माहौल है। पिछले कुछ दिनों से व्यापारियों मठारियों की हड़ताल के कारण निफाड़ बाजार समिति में प्याज की नीलामी बंद थी। अध्यक्ष बाला साहेब क्षीर सागर ने बताया कि किसानों के हितों को ध्यान में रखते हुए सोमवार 15 अप्रैल 2024 से निफाड़ बाजार समिति परिसर में प्याज की नीलामी फिर से शुरू कर दी गई है। किसानों के हितों को ध्यान में रखते हुए नीलामी कार्य को सुचारू बनाए रखने के लिए वैकल्पिक व्यवस्था के रूप में नए व्यापारियों को लाइसेंस देकर नीलामी शुरू कर दी गई है। इस अवसर पर प्याज बिक्री के लिए आए पहले वाहन का सभापति बाला साहेब द्वारा विधिवत पूजन किया गया। क्षीर सागर और अन्य गणमान्य व्यक्ति जाधव, राजेंद्र बोरगुड़े, महेश पथाड़े, सचिव दीपक खैरे, साथ ही दत्तात्रेय डुकरे, विजय धर्राव, राहुल नागरे, गणेश कापसे, सचिन धारगांव, कैलाश कुंडे, दीपक कुंडे, योगेश बोरगुड़े, गोकुल जाधव, विजय गोले, माणिक धारगांव और नवीन व्यावसायिक किसान भी मौजूद थे। नासिक महाराष्ट्र से राहुल सरोडे। जवळपास मार्च यांच्या नंतर आज 14 दिवसांपासून बाजार समिती या ठिकाणी बंद होती। लासलगावला 3 दिवसापूर्वी नवीन व्यापाऱ्यांना आपण परवाने देऊन त्यांना बाजार समितीमध्ये लिलावामध्ये उतरवलं। शेवटी शेतकऱ्याची अडवणूक त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे, ही खरं आमचे सर्व संचालक मंडळाची त्या ठिकाणची भावना होती। आणि त्या दृष्टीने लासलगाव चालू झाल्यानंतर निफाडमधल्या शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती की या ठिकाणी आपल्या उपबाजारामध्ये लिलाव कधी चालू होणार। त्या दृष्टीने आज या ठिकाणी काही नवीन व्यापारी या ठिकाणी त्यांना लायसन देऊन त्यांच्यामार्फत या लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे। पहिला दिवस असल्यामुळं किंवा थोडी बाजारभावाची असल्यामुळं थोडाफार सुरुवातीचे 1 दिवस थोडं नियोजन करण्याला या ठिकाणी वेळ लागणार आहे। परंतु आजची जी काही सुरुवात झाली मला वाटतं 100-125 नगांचा या ठिकाणी लिलाव झाला आणि एक चांगलं मार्केट सरासरी 1250च्या आसपास बाजारभाव या ठिकाणी मिळाले। आणि शेतकऱ्यांना शेवटी या पावसाळ्याचं वातावरण असेल किंवा काढलेला कांदा असेल, याला साठवणूक करायची नाही, शेतकऱ्याला या ठिकाणी विक्री व्यवस्था निर्माण झाली पाहिजे दृष्टीने जो काही निर्णय घेतला त्यास निश्चित शेतकऱ्यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभते। नवीन व्यापारी असतील, सर्व घटक असतील, त्यांच्या सहकार्याने आजपासून या निफाडच्या उपबाजारामध्ये सुद्धा आम्ही लिलाव या ठिकाणी सुरू केले। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार निफाड आणि विंचूर या ठिकाणी मार्केट चालू झालेले आहे। जे गव्हर्नमेंटनी लेवीच्या संदर्भात निर्णय घेतला, व्यापारी आणि या संदर्भात शेतकऱ्यांची जी 14 दिवसापासून मार्केट बंद होतं ते चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्याला यश आलेले। निफाड मार्केट आज चालू केलं। जवळजवळ 100 ते 150 नगांचा लिलाव झाला। उंच भाव जवळजवळ 1350 रुपये उंच भाव निघाला आणि सरासरी भाव 1250 रुपये भाव निघाला। आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या ठिकाणी आम्ही ती पिळवणूक थांबलेली आणि मार्केट चालू करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले।